नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मुख्य परीक्षा मेन एक्झामिनेशन 2023साठी मार्क्स स्टेटमेंट आणि रिटोटलिंग ऑफ मार्क्स म्हणजेच गुणांची रिटोटल करण्यासाठीचे जे ऑप्शन आहे, त्याचबरोबर मार्क्स स्टेटमेंट गुणांची जी स्टेटमेंट आहे, हे जारी करण्यात आलेलं आहे. याबद्दलचे जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार गुणपत्रक आणि गुणांच्या फेरपडताळणीबाबत म्हणजेच रिटोटलिंगसाठी महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता, जाहिरात क्रमांक आहे 123/2023, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीची. त्याचबरोबर आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 3 जून 2024 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023चा निकाल 3 जून 2024 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर परीक्षेस अर्थप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवारांच्या खात्यांमधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील VV अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी म्हणजेच रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंकसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील जो प्रमाणपत्र म्हणजे जे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, या पद्धतीने प्रोसेस करणे आवश्यक आहे, कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता, जो ऑप्शन आहे ऑनलाईन फॅसिलिटीज, यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे रिटोटलिंग ऑफ मार्क्स, यावर क्लिक करायचं आहे. नवीन विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जी परीक्षा आहे, एक्झाम आहे, एक्झाम सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर फी पेमेंट करून रिटोटलिंगसाठी गुणपत्रक जे आहे ते गुणपत्रक सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करायचं आहे. ही जी प्रोसेस आहे 11 जून 2024 पासून सुरू होत आहे आणि शेवटची तारीख आहे 20 जून 2024 पर्यंत. म्हणजे 11 ते 20 जून 2024 पर्यंत गुणांच्या फेरपडताळणी करता म्हणजेच रिटोटलिंगसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पाहू शकता, उपरोक्त विहित कार्यपद्धतीमध्ये गुणांच्या फेरपडताळणी करता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचणी आल्यास जो टोल फ्री नंबर, त्याचबरोबर जो मेल ID देण्यात आलेला आहे, यावर संपर्क केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023साठीचं गुणपत्रक आणि गुणांच्या फेरपडताळणीकरता महत्त्वाची माहिती जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर MPSC बाबतच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स, भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.